ओम श्री साईराम. ओम श्री साई योगीश्वराय नमः. जे सर्व योगीजनांचे स्वामी आहेत त्या साईंना आमचा नमस्कार असो. 23 नोव्हेंबर 1926 रोजी शिवशक्तिरूप भगवान बाबांचे या पृथ्वीवर अवतरण झाले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी योगी अरविंदांनी आपल्या आश्रमातील सर्वांना एकत्र बोलवून एक घोषणा केली. मला असे जाणवते आहे की प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान या पृथ्वी तलावर देह घेऊन अवतरले आहेत. ती शक्ती आपले विचार निश्चितपणे पुढे नेणारी असेल. या मर्त्य भूमीवरील सर्वांच्या अंतःकरणात ती आत्मज्योत तेवत ठेवील. तिचा आवाज अनेकांच्या कानापर्यंत पोहोचेल. आज परमेश्वराचे पृथ्वीवर अवतरण झाले आहे. याच्याही हजारो वर्षापूर्वी भृगु, अगस्ती, वसिष्ठ व शुकमुनींनी भगवान बाबांच्या अवताराविषयी आपल्या नाडी ग्रंथांमधून सविस्तरपणे सांगितले आहेत. 1957 साली व्यंकटगिरी येथे भरलेल्या डिवाइन लाईफ कन्व्हेन्शन नंतर स्वामी सच्चिदानंदांनी श्री सत्यसाई बाबा हे चिद्घन मूर्ती, सर्वज्ञ, सर्वांतर्यामी व सर्व भूतांतरात्मा आहेत असे उद्गार काढले. ऋषिकेश येथील स्वामी शिवानंदांनी तसेच श्री महापुरुषजी यांनी भगवान बाबांचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे. स्वामी चिन्मयानंद, रमण महर्षींचे शिष्य अमृतानंद, साकोरी येथील श्री गोदावरी माता, श्री देवीताई यांनीही भगवान बाबांच्या श्रेष्ठत्वाविषयी आदरभावना व्यक्त केल्या आहेत. परमपूज्य गगनगिरीनाथ या परम योगीराजांनी योगेश्वर सत्यसाईंबद्दल पुढील प्रमाणे उद्गार काढले आहेत. सांप्रत आपल्या देशात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत अनेक साधू गुप्तस्थळी हजारो वर्ष तपसाधना करत आहेत. परंतु या सर्वांचे तपसामर्थ्य जरी एकवटले तरीही श्री सत्यसाईंच्या तेजापुढे ते फिकेच ठरेल. गंगा, यमुना व सरस्वती यांचा पवित्र त्रिवेणी संगम जेथे होतो त्या तीर्थराज प्रयाग येथील देवराह बाबा, ज्यांचे वय 450 वर्षांहूनही अधिक होते, त्यांनी भगवान बाबांविषयी असे उद्गार काढले आहेत. हे तर प्रत्यक्ष भगवान शिव आहेत, परब्रह्म स्वरूप. योगी कथामृत या जगप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक परमहंस योगानंद म्हणतात, ईश्वराने पृथ्वीवर अवतार घेतला असून दक्षिण भारतात साईबाबा नावाने विख्यात आहेत. योगी कथामृतामध्येच वर्णन केलेले महाअवतार बाबा म्हणजेच बाबाजी, ज्यांचे वयोमान हजारो वर्षांहूनही अधिक आहेत, ते म्हणतात, मला भगवान शिवाचे 3ही अवतार परिचित आहेत. मी शिर्डी साईंचे दर्शन घेतले असून सांप्रतच्या सत्यसाई अवताराचेही दर्शन घेत असतो. या घटनेचे साक्षीदार असणारे काही भाग्यवंत आपणामध्ये आहेत. तसेच पुढील प्रेमसाई अवतारांबद्दलही मला माहीत आहे. अशा या सर्व योगीजनांचे स्वामी असणाऱ्या भगवान बाबांच्या दर्शनाचा लाभ विश्वभरातील करोडो भक्त आज घेत आहेत. हे त्या सर्वांचे महत्भाग्यच. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.